सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी प्रसादासाठी ही तांदळाची खीर आंबा घालून केली होती। लहान असताना मी माझ्या वडिलांच्या बरोबर परतगळी मठामध्ये जात होती, जे गोव्यामध्ये आहे। GSB समाजाचा हा मठ आहे। तर तिथे रामनवमीसाठी ही खीर नेहमी बनवली जायची। केळीच्या पानावर ती भुरकून खाताना खूप मजा यायची। तर ती थंड किंवा गरम दोन्ही वेळी खाऊ शकतो। त्यासाठी मी तांदूळ पाववाटी घेऊन स्वच्छ धुवून पाणी घालून तो कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवला आहे आणि आता मी तो छान असा मऊ करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे, म्हणजे की खीर करायला सोपा जाईल। यासाठी मी इंद्रायणी भात वापरला आहे। तर आता खीरीसाठी मी खोबरं वाटून घेत आहे। पहिली थोडं थोडं पाणी घालून वाटून घेत आहे आणि हे वाटलेलं खोबरं मी चाळणीवर घालून पहिला एक्स्ट्रॅक्ट काढणार आहे, म्हणजे की पहिलं जाडं दूध हे मी यात घालून असं पिळून चमच्याने दडपून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढत आहे आणि अजून थोडंसं पाणी घालून मी मिक्सर धुवून हे 2 वेळा काढून जाडं नारळाचं दूध बाजूला ठेवून देऊन आता जो चव उरला होता त्यात अजून पाणी घालून मी पातळ दूध काढत आहे। तर त्यासाठी मी हे चव मिक्सरमध्ये घेत आहे, त्यात थोडंसं पाणी घालून मी मिक्सरवर परत एकदा वाटून घेत आहे आणि मग मी ते गाळून घेणार आहे। तर त्याला पातळ दूध तयार झालं असं म्हणू शकतो। तर हे आता परत वाटून झाल्यावर हे मी छानसं पाणी घालून मस्त करून पिळून त्याला पातळ दूध तयार करून घेतलं। आता हे पातळ दूध मी बारीक गॅसवर शिजत असलेल्या भातामध्ये आता घालत आहे। या खीरीसाठी भात एकजीव असायला हवा, नाहीतर तुम्ही तो मिक्सरवर पण वाटून घेऊ शकतात। तर यात आता मी अंदाजे 1 वाटीभर साखर घालत आहे। तुम्ही ती टेस्ट करून परत घालू शकतात, कमी किंवा जास्ती व्हायला, आणि थोडीशी वेलची पावडर पण घालत आहे। आणि छानशी उकळी आल्यावर मी ह्याच्यामध्ये जाडा रस घालून देणार आहे। आता त्याच्यासाठी गॅस थोडासा बारीक केला आहे। जाडा रस घालायच्या आधी कधीही थोडासा गॅस बारीक करावा, म्हणजे ते फुटत नाही। तर यातच मी चवीपुरती मीठ घातलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही भात शिजताना पण घालू शकता, का म्हणजे गोड पदार्थाला थोडंसं मीठ असेल तर त्याची टेस्ट चांगली येते। तर आता मी हे थोडंसं रूम टेम्परेचरला थंड करून घेत आहे आणि ज्यांना थंडगार आवडत असेल त्यांनी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्लं तरी चालेल। तर वरून असा आंबा घालून खाल्लं तर याची चव मस्त लागते। तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि मला कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर अशा नवीन रेसिपीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफाय व्हा। थँक्यू।